मुंबई के बिले पार्ले क्षेत्र के बुश स्टूडियो में यह देखिए गीतकार, संगीतकार एवं म्यूजिक कंपोजर हेमांगी माडिक के गानों की रिकॉर्डिंग शुरू है। शिवसेना के पहले महापौर विधायक रहे बामनराव माडिक जी की बेटी हेमांगी माडिक जी ने अपने माता पिता एवं गुरु को अपना यह गीत समर्पित किया है। इसके पहले भी स्वच्छता एवं अन्य सामाजिक मुद्दों पर हेमांगी माडिक जी ने गीत लिख चुकी है। आइए आपको हम सुनाते हैं। इस मौके पर हेमांगी माडिक एवं उनके साथ उपस्थित लोगों ने और क्या कुछ कहा है। नमस्कार, मी मिलिंद इंगळे। आज मी एक छान गाणं गायलं आहे जे हेमांगी महाडिकनी स्वतः लिहिलं आहे पण कंपोज पण केलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांना हे त्यांनी डेडिकेट केलं आहे गाणं। प्रिन्सिपल वामनराव महाडिक आणि त्यांच्या पत्नी ह्या आईवडिलांना त्यांनी अतिशय सुरेख शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे आणि खूप मला बरं वाटलं की अशा काय एक वेगळं गाणं आज मला गायला मिळालं त्यांच्यामुळे। आमच्या दोघांचे डुएट आहे आणि लवकरच ते तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद। काय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज आम्ही हे गाणं प्रदर्शित करू आणि मी मिलिंद इंगळे यांचे मी फार मोठे आभार मानते की त्यांनी हे गाणं गाण्यासाठी सहमती दिली आणि त्यांनी प्रेमाने आनंदाने हे गाणं गायले आणि खूप सुंदर। त्यांच्या प्रतिभेबद्दल तर ते सर्वश्रुत आहे त्यांची प्रतिभा, त्यामुळे हे प्रत्येकाला आवडेल याची मला खात्री आहे। आणि मी सगळ्यांना सांगते की आणि ह्या गाण्याच्या माध्यमाने मी नामदेव शिंपी आहे आणि आमच्या गावाला तळेरे हे माझं गाव आहे, तिथे आमच्या गावकऱ्यांनी आता नुकतंच संत नामदेव महाराजांचं मंदिर उभारलेलं आहे। तर ह्या गाण्याच्या प्रसाराच्या माध्यमाने मी ज्यांना इच्छा आहे त्यांनी संत नामदेव महाराजांच्या आमच्या मंदिराला काही 1 रुपया भेट द्यावी, 100 रुपये भेट द्यावी, 1000 रुपये भेट द्यावी, आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या इच्छेनुसार भेट द्यावी। नया कुछ नहीं ज़्यादा सोचूंगी क्योंकि जो पहले किया है उसको ही पहला मुझे पूरा करना है, इसलिए नए के बारे में सोचने में कोई मतलब नहीं है। आणि मी मिलिंद सरांचे खूप पुन्हा एकदा आभार मानते सर, कारण आज मी नवोदित आहे, आज मला गाण्याची आवड आहे, पण तरी त्यांनी माझ्याबरोबर गाणं गाण्याचं स्वीकारलं आणि मी माझ्या परीने ह्या गाण्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन सर। थँक्यू व्हेरी मच। ये भक्तिमय गाना नहीं है, ये गाना पूरा रोमांटिक गाना है क्योंकि मेरे मम्मी डैडी के ऊपर ये मैंने बनाया है, तो प्रेम उनके ज़िंदगी पर है। तो एक मैं ज़्यादा बोलूँगी नहीं क्योंकि वो थीम समझ जाएगा ना, लेकिन एक जस्ट कोशिश की है जहाँ पर आज अगर वो होते तो पहला उन्हें अच्छा लगता कि अपने बेटी। और मैं ये गाने के लिए मी असा विचार करत होते की सेलिब्रिटी सिंगरच घेऊन मी सर हे गाणं करायला हवं तुमच्याबरोबर, पण मला असं वाटलं आज माझे आईवडील जर असते तर ते मला म्हणाले असते आम्हाला तुझा आवाज ऐकायचा आहे, आणि त्याच्यामध्ये मिलिंद सरांनी हे ॲक्सेप्ट केलं की ओके तुम्ही गा माझ्याबरोबर। हा त्यांचा मोठेपणा आहे आणि आम्हाला आमच्यासारख्या अपकमिंग सिंगर्सना जेव्हा असे सेलिब्रिटीज अपॉर्च्युनिटी देतात तेव्हा आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतो। आज हे गाणं प्रदर्शित झालं, मला प्लेबॅक सिंगर बनायचंच नाही आहे कारण मी तेवढं स्वतःला मोठं समजत नाही, पण आज माझ्यासारख्या किती सिंगर्स आहेत की ज्या धडपड करतायत की त्यांना नाव मिळावं, कुठेतरी त्यांना हे काम मिळावं। तर असंच सर तुम्ही मोठे सेलिब्रिटी आहात, नवीन सिंगर्स बरोबर गाणं जर गायलात तर त्या मुलींना फार मोठं कुठेतरी एक छान प्लॅटफॉर्म मिळेल। तर मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते, कारण हे पूर्ण आभारांनी भरलेलंच म्हणतात ना, हे सांगीतिक हा उपक्रम म्हणणार नाही मी, पण हा एक सांगीतिक प्रयास आहे माझा। आणि तुम्ही हे गाणं गुणगुणताय मगासपासून, त्यामुळे हे मला मिळालेली पावते की माझी चाल, माझे शब्द तुम्हाला आवडलेले आहेत। तर हे सगळं माझ्या आईवडिलांना समर्पित, माझे सद्गुरू डॉक्टर मंगेशदा यांना समर्पित आणि माझ्या एकवीरा आई श्रीमती सृष्टी मानकर यांना समर्पित। जय हिंद, जय महाराष्ट्र बोललंच पाहिजे, कारण माझे वडील म्हणजे शिवसेना। आज हे इथपर्यंत मी जे येऊ शकली, गाऊ शकते आहे, आज रेकॉर्डिंगपर्यंत पोहोचली, त्याच्यासाठी वेळोवेळी प्लॅटफॉर्म मिळणं खूप जरुरी असतं आणि हा प्लॅटफॉर्म मला माझे सद्गुरू डॉक्टर मंगेशदा यांनी भक्तिसंगीताने दिला। पण भक्तिसंगीत आणि फिल्मी गाणं हे 2 वेगळे माध्यमं आहेत। तर मला स्वरांजली प्लस म्हणून आमचा जॉगर्स पार्क बोरिवली इथे एक आमचा ग्रुप आहे, ज्याचे संस्थापक आहेत आमचे श्री किरण मोटानीबाई। तर त्यांनी हा आमचा ग्रुप सुरू केला आणि आमच्या ग्रुपमध्ये 23 जण आहेत आणि आम्ही प्रत्येक महिन्यात एक शो करून आम्ही सिनियर सिटीजन्सची सेवा करतो आणि त्यातले तर काही जण प्रोफेशनल पण झाले, आता आम्ही मानधन घेऊनही गाऊ लागलेलो आहोत। पण जर किरणभाईंनी हा ग्रुपच तयार केला नसता तर आज
आज मी आशाताई भोसले हे माझं सांगीतिक दैवत आहे. आज मी फक्त त्यांची गाणी गाते आणि आशाताईंचं एक गाणं गाणं हे एक पर्व असतं. त्यामुळे त्यांची गाणी गाऊन गाऊन मला संगीताची समज येऊ लागली की आज, कारण त्या माझ्या शरीरात मुरल्या आहेत, आता त्या आत्म्यात माझ्या मुरलेल्या आहेत. त्यामुळे मी जे काही थोडंसं एक 10% 20% काय असेल ते गाऊ शकते, ते केवळ आशाताईंमुळे. कारण इथे मी एकलव्याची भूमिका पार पडते, ऐकते आणि त्यांच्याकडे मी त्यांना कॉपी नाही करत, पण मी कंपोजर असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक वाक्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते की असं का गायले असेल, हां बरोबर आहे, असं असं करून करून मी गाणं शिकते आहे. आणि तिथे एवढी मोठी कठीण गाणी गाण्याची मला स्वरांजली प्लसनी अपॉर्च्युनिटी दिली, म्हणून आज हे धाडस मी करू शकते. तर मी किरणभाईंची खूप आभारी आहे की आज त्यांनी स्वरांजली प्लस फॉर्म केला आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर किरणभाई, मी तुमची खूप आभारी आहे. मी माझ्या आईवडिलांना दिलेली ही एक सांगीतिक श्रद्धांजली आहे. माझे सद्गुरू डॉक्टर मंगेशदा यांना मी वंदन करते. माझ्या एकविरा आई, त्यांच्या उपासिका श्रीमती सृष्टी मानकर यांना मी वंदन करते. आणि पुन्हा एकदा मी किरणभाईंचे आभार मानते आणि माझ्या स्वरांजली प्लसच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण मी तितकंच प्रेम देते, कारण आज आमचं एक हे कुटुंब आहे, सांगीतिक कुटुंब आहे. आम्ही सगळे एकमेकांना सांभाळत असतो, एकमेकांना शिकवत असतो आणि असं आम्ही पुढे जातो आहे. तर स्वरांजली प्लसला पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा, कारण स्वरांजली प्लस हे माझ्या आत्म्यात आता वसलेला आहे. तो म्हणजे मी शब्दात मांडू शकत नाही. तर मी किरणभाईंचे खूप आभार मानते आणि किरणभाईंना 2 शब्द बोलावे अशी विनंती करते. स्वरांजलि प्लस जब हमने शुरू किया था तब कभी कल्पना भी नहीं की थी कि हमारे सब गायक, हमारी गायकी और लोगों के लिए ये मनोरंजन इस ऊंचाई तक जाएगा. और हेमांगी जी बहुत शुरू में जब आए थी तभी मैंने कभी ये नहीं सोचा था कि वो इतना अच्छा स्तर प्राप्त करेगी कि खुद का गाना लिखेगी, कंपोज करेगी और अपने इस कला के द्वारा इतना सारा योगदान समाज के प्रति, क्योंकि वे बहुत सारा सामाजिक कार्य भी करती है, अपनी कला के लिए, कला का उपयोग करके समाज में बहुत सारे लोग हैं जिनको सहायता की आवश्यकता है. और हेमांगी जी अपनी कला के द्वारा ये सहायता पहुंचा रही है, अपना शौक़ पूरा कर रही है, उससे ज़्यादा वो सहायता कर रही है. और ये बहुत बड़ा योगदान रहेगा कि बच्चे माँ बाप को याद रखें. मेरा नाम शांतनु किंजवड़ेकर है. हम लोग काफ़ी पुराने दोस्त हैं, काफ़ी टाइम से हम लोग एक दूसरे को जानते हैं और वो हमेशा मुझे शामिल करती है उनके प्रोजेक्ट में, तो उसके लिए भी उनका धन्यवाद करूंगा मैं. इन्होंने इस गाने का पूरा तबला प्ले किया है और ही इज़ अ वर्सेटाइल पर्सनालिटी, बहुत सी चीज़ें करते हैं, लेकिन अभी खुद लिरिसिस्ट है, कंपोज़र है, टीचर है तबला के और बहुत बड़े कलाकार है. नहीं, संदेश तो कुछ नहीं है. उन्होंने अपने माँ और पिता को बहुत अच्छी तरीके से श्रद्धांजलि अर्पित की है. बहुत अच्छी कल्पना है. कोई संगीतकार और कोई गीतकार हो तो उससे अच्छी श्रद्धांजलि क्या हो सकती है अपने माता पिता को, क्योंकि वैसे तो हम लोग बाकी कोई चीज़ करते हैं ना, मतलब कोई दान करता है, कोई धर्म करता है, दान धर्म करते हैं या उनका श्राद्ध करते हैं, लेकिन सांगीतिक श्रद्धांजलि अर्पण करना ये बहुत अच्छी बात है. और हम सब लोग खुश हैं कि ये प्रोजेक्ट में हम सभी लोग शामिल हो पाए और हमें भी उस प्रोजेक्ट का एक हिस्सा बनने का मौका दिया हेमांगी जी ने. तो हम सभी लोग उनके लिए उनका आभार प्रकट करते हैं. और ये गाना सभी लोग सुने और उसको लाइक करें, सब्सक्राइब करें. उनका यूट्यूब चैनल अगर उन्होंने शुरू किया तो उनके लिए भी हम लोग शुभकामनाएं प्रकट करते हैं. धन्यवाद.